नमस्कार शेतकरी मित्रांनो, एक पाऊल विषमुक्त शेतीकडे या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आणि आजचा आपला व्हिडिओ आहे बोंडअळी नियंत्रणासाठी, म्हणजेच कपाशीवरील किडीच्या नियंत्रणासाठी. तर बोंडअळीचे नियंत्रण आपण कशा पद्धतीने केले पाहिजे आणि जैविक पद्धतीमध्ये किती सोप्या सोप्या पद्धतीमध्ये आपण हे नियंत्रण चांगल्या पद्धतीने करू शकतो, त्यावर आजचा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, जसं की पोळा अमावस्येचे महत्त्व काय आहे व त्यावर कशाचा वापर केला कशाचा वापर केला पाहिजे आपण कपाशी या पिकावर, आणि बोंडअळीचे नियंत्रण कसे करता येईल, हे प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांचे, माहूर भागामधील काही शेतकऱ्यांचे प्रश्न होते की बोंडअळीवर नियंत्रण कसं करता येईल. आणि आपल्याही या भागामध्ये दारव्हा तालुका असो किंवा पूर्ण यवतमाळ जिल्हा असो, बोंडअळीचे थैमान असते. त्यामध्ये शेतकऱ्यांना एकच अडचण असते की पिकाची वाढ जोमात आहे, हे त्यांना एक चांगला आनंद आहे. पीक चांगलं मालात आहे, पाती बोंडामध्ये आहे, त्याचा एक आनंद चांगला आहे. पण त्यांच्या आनंदावर पूर्ण पाणी फेरणार म्हणजे बोंडअळी. आणि बोंडअळीचा आता प्रादुर्भाव सुरू होण्यासाठी आता पोळ्याची अमावस्या म्हणजे त्यांच्यासाठी एकदम चांगला आहे, कालावधी आहे की त्या कालावधीमध्ये त्यांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात कपाशीवरती होतो. त्याचं कारण असं आहे की पोळ्याची अमावस्या जी आहे ही अंधारी अमावस्या असते. कोणती अमावस्या म्हणजे अंधारी रात्रच. आणि त्या अंधारी रात्रामध्ये पतंगे जे असते, अंडी देणारे जे पतंगे असते, ती पतंगे जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह असतात आणि नराला आपल्याकडे आकर्षित करतात. आणि आकर्षित केलं म्हणजे काय होते की त्या अंधारी रात्री त्यांचे मिलन होते व ते पतंगे आपल्या शेतामध्ये अंडी घालतात. आणि ते अंडी घातल्यानंतर ती अंडी आपल्या बोंडामध्ये, आपल्या फुलामध्ये, म्हणजेच एकदम तर बोंडामध्ये जात नाही, ते आपल्या फुलामध्ये जाते आणि फुलामधूनच बोंडीमध्ये तिची वाढ होते. जसं जसं बोंड कपाशीचं मोठं होईल तसं तसं त्या अळीची वाढ होते आणि एका अळीच्या 4 अळ्या आपल्या शेतामध्ये त्या बोंडीमध्ये तयार होते. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण कापूस वेचायला सुरू करतो त्यावेळेला आपण पाहतो की मग आपल्या शेतामध्ये एका बोंडामधल्या 3 पाकळ्या खराब आहे आणि 2च पाकळ्या सुद्धा आहे. तर मित्रांनो, मग शेतकऱ्याची निराशा तिथून सुरू होते. आपल्याला जर या निराशेचा सामना करायचा नसेल तर त्यासाठी आपल्याला जैविक पद्धतीने हे पूर्णपणे आपल्याला बोंडअळीचे नियंत्रण करता आले पाहिजे. तर त्यामध्ये मित्रांनो, मग वापर कशाचा करायचा, हेही प्रश्न आहे शेतकऱ्यांचे की जैविकमध्ये मग ज्या वेळेला भारी भारी केमिकल वापरल्या जाते तरीसुद्धा त्याचे कंट्रोल होत नाही. तर मग आपल्या जैविक शेतीमध्ये होईल का? तर आपल्या जैविक शेतीमध्ये आपल्यासाठी एक अशा प्रकारच्या काही औषधी आहे की त्या औषध्या कोणत्याही प्रकारच्या किडीसाठी व त्या नियंत्रणासाठी सक्षम आहेत. कारण आपल्याला निसर्गाने ज्या वनस्पती दिलेल्या आहेत त्या वनस्पतीमध्ये असा एकही औषध नाही की त्या औषधीमध्ये आपण शेतीमधील असो किंवा मानवी आरोग्याचं असो त्या बिमारीला कंट्रोल करणार नाही. तर तसेच मित्रांनो, आता आपल्या बोंडअळी नियंत्रणासाठी आपण कशाचा वापर केला पाहिजे आणि ते कशा पद्धतीने आपण घरीच तयार केले पाहिजे, ते सुद्धा आज मी तुम्हाला सांगणार आहे. आणि काही शेतकऱ्याचे प्रश्न होते की अमावस्याच्या ज्या दिवशी अमावस्या आहे त्याच दिवशी फवारणी केली पाहिजे की त्याच्या 2 दिवस 3 दिवस नंतर करता येईल किंवा त्याच्या 2 ते 3 दिवस आधी करता येईल का? तर कसं आहे मित्रांनो, आपण जर अमावस्येच्या दिवशी फवारणीचं ठरवलं आहे आणि अमावस्येच्या दिवशी जर पाऊस आला आहे तर आपण त्या दिवशी फवारणी करू शकणार नाही. त्यामुळे आम्ही शेतकरी बांधवांना एकच सांगतो की फवारणी आपण 2 ते 3 दिवस आधी अमावस्येच्या किंवा 2 ते 3 दिवस नंतर, नाही अमावस्येच्या दिवशी झालं तर या कालावधीमध्ये कमीत कमी 4 ते 5 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण आपल्या निविष्ठाचा वापर करून बोंडअळीचे नियंत्रणासाठी आपण सक्षम असलं पाहिजे. त्यानंतर मित्रांनो, असा एक उपाय आहे की आपण 1 रुपयाही खर्च न करता, कोणतीच निविष्ठा न करता जर आपली फवारणी नाही झाली तर आपण त्या दिवशी कमीत कमी आपल्या शेताच्या चारी बाजूला मध्यम भागात आपण शेतामधला कचरा गोळा करून, जनावरांच्या कुटार गवऱ्या आपण जमा करून त्याला शेतामध्ये पूर्णपणे धूर केला पाहिजे. तर धूर जर आपण शेतामध्ये केला तर त्याची एक लेअर तयार होत असते की जी
शेताच्या 8 ते 9 फुटापर्यंतची एक लेअर तयार होते धुपटाची पूर्ण. आणि त्या धुरामध्ये काय होते की जे शेतामध्ये आपले येणारे पतंग असते त्या पतंगाच्या डोळ्यामध्ये तो धूर जातो, म्हणून तो पतंग आपल्या शेतामध्ये येत नाही. आपल्या बाजूच्या शेतामध्ये ते वास्तव्य करतात आणि त्याही शेतकऱ्यांनी जर त्यावर काही पर्याय केला असा तर ते आणखीन पलीकडे जातात, म्हणजे आपल्या शेतामध्ये ते येणार नाही आणि अंडे घालणार नाही. पण ज्या शेतकऱ्याला हे शक्य नाही त्या शेतकऱ्यांनी एकच पर्याय करायचा आहे की आपल्या शेतामध्ये निंबोळी अर्काचा वापर जास्त प्रमाणात करायचा आहे. आता जास्त प्रमाणात म्हणजे कसा, काही शेतकऱ्याची इथंसुद्धा गफलत होते. जास्त प्रमाणात म्हटलं तर मग तो जिथं 50चा डोस आहे तिथं 100चा, जिथं 100चा डोस आहे तिथं 200चा, आणि जिथे 200चा डोस सांगितला आहे तिथे एकदम 500 ml चा डोस देऊन तो फवारणी करतो. आणि मग तिथून आणखी त्याची फसगत सुरू होते, कारण मग पीक कडक येईल आपलं. आणि पीक कडक आल्यानंतर आपली या औषधीवर आणखीन भावना खराब होईल की या औषधीमुळे माझं असं नुकसान झालं आहे. म्हणून आपण त्याचं एक प्रमाण ठरवून शेतकऱ्यांना सांगतो आणि शेतकऱ्यांनी त्याच प्रमाणामध्ये त्याचा वापर केला पाहिजे. तर मित्रांनो, आज आपण बोंडअळी नियंत्रणात कशी आणावी त्या विषयावर आपण चर्चा करत आहोत. आणि त्याविषयी आता एक आपल्याला औषध सांगणार आहोत. ते आपण आपल्या घरीच तयार करू शकतो, आपल्या शेतबांधावरूनच त्याचा पाला आणू शकतो आणि आपण घरी तयार करू शकतो ते पूर्ण. तर यासाठी मित्रांनो आपल्याला लागणार आहे, जैविक शेतीमध्ये जे शेतकरी बांधव आपले दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क, बेल अर्क व जैविक निविष्ठा कोणतेही तयार करत असत त्या शेतकऱ्यांनी याचा वापर करायचा आहे. तर सर्वात आधी मित्रांनो आपल्याला करायचा आहे 200 ml दशपर्णीचा वापर आपल्याला प्रति 20 लिटर पंपामागे आपल्याला करायचा आहे. आणि कपाशी जर मोठी असेल, कमरीच्या वर असेल, छातीपर्यंत असेल आपली, ती 2.5 ते 3 फुटाच्या याच्यात जर असली आपली कपाशी, तर आपण 250 ते 300 ml पर्यंत सुद्धा याचा वापर करू शकतो. त्यामध्ये आपल्याला वापर करायचा आहे निंबोळी अर्काचा. आता निंबोळी अर्क कोणता, तर मार्केटमधून आणतो 10,000 ppmचा, 20,000 ppmचा. पण ते ppm आपल्याला माहिती नसते. खरोखर त्या डब्यावर लिहून आहे तेवढंच ppm आहे की नाही आहे याचा आपल्याला नसते, पण आपला विश्वास असते की 10,000 ppm त्याच्यावर आहे म्हणजे आहे ते. तर 10,000 ppm 5,000 ppmचे पैसे आपण कृषी सेवा केंद्रामध्ये देण्यापेक्षा जर आपण त्याच औषधा घरी तयार केल्या तर सोप्या पद्धतीने आपली औषध तयार होते. आपल्याला ते तयार कशी करायचे मित्रांनो, शेतामधून आपण जर 1 किलोचं प्रमाण सांगतो मित्रांनो, मग आपल्याला किती पंपासाठी आणि किती लिटरमध्ये तयार करायचं ते तुम्ही ठरवू शकता. तर 1 किलो आपल्याला पाला आणायचा आहे कडुनिंबाचा आणि ते बारीक करून घ्यायचं आहे. बारीक केल्यानंतर 3 लिटर पाणी घ्यायचं आहे आणि 3 लिटर पाण्यामध्ये त्याला आपल्याला उकडायचं आहे. आणि उकडायचं म्हणजे असं उकडायचं आहे की त्या 3 लिटरचं 2 लिटर द्रावण तयार झालं पाहिजे. आणि 2 लिटरचं द्रावण तयार झालं म्हणजे आपलं 2 एकराचं औषध हे तयार झालेलं आहे. म्हणजे प्रति पंप 200 मिली जरी वापरला आपण तरी आपले 10 पंप आपले त्याच्यामध्ये फवारणी होतात. आणि जसं निंबोळी अर्क आपण 200 मिली घेत आहोत, 200 ml घेत आहोत आणि 200 mlच आपण दशपर्णी घेत आहोत. त्यासोबतच मित्रांनो आपण अंडा संजीवकसुद्धा वापरू शकतो. अंडा संजीवक आपले व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता कशा पद्धतीने तयार करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो त्यामध्येच आपण जर मावा असेल, थ्रिप्स असेल, पांढरी माशी असेल तर त्यासाठी 5 पत्ती काड्याचा सुद्धा वापर करू शकतो. 5 पत्ती काड्याचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत, आपण ते सुद्धा पाहू शकता. आणि ज्या शेतकऱ्याचं 5 पत्ती काढा नाही तयार करणं होत तर त्यांनी 1 किलो अद्रक आणि 3 लिटर पाण्यामध्ये त्याला उकडून पेस्ट करून त्याला उकडायचं आहे. त्याचं 2 लिटर करून आपलं वापर करायचा आहे प्रति 100 ते 200 ml. 100 ml सुद्धा दशपर्णीमध्ये टाकून आपण त्याचा वापर करू शकतो. आता याने काय होईल की अद्रकाच्या काड्याने आपल्या शेतामधला मावा पूर्णपणे नाहीसा होईल. त्यानंतर मित्रांनो लमित अर्क, सोयाबीन सारख्या पिकावर आपण आता लमित अर्क सुद्धा वापर करू शकतो. कशाही प्रकारची अळी असली तरी तेच पूर्णपणे नाश करते. दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्या कपाशीवर सुद्धा आपण त्याचा एक वापर करू शकतो. कपाशीवर आपल्याला 60 ml त्याचा वापर करायचा आहे. त्यानंतर आणखीन एक मित्रांनो की आपण जर दशपर्णी, अंडा संजीवक आणि आपले निंबोळी अर्क
हे 3 याचा जरी वापर केला तर निंबोळी अर्काच्याच वासामुळे आपल्या शेतामध्ये आणि दशपर्णीच्या वासामुळे आपल्या शेतामध्ये पतंगी येणार नाही आणि अंडी घालणार नाही. आणि ज्यावेळेस अंडी घालणार नाही म्हणजेच आपल्या अंडी शेतामध्ये नाही तर आपल्या अळीचं नियंत्रण. आणि दशपर्णी अर्क आहेच आपलं, ज्यामध्ये आपण 60% टॉनिक 40% कीड नियंत्रक हे आपण प्रत्यक्षित पाहिलेलं आहे की टॉनिकच्या रूपामध्ये झाडाची वाढ कशा पद्धतीने करते आणि कीड नियंत्रणाच्या याच्यामध्येही कीड आपल्या शेतामध्ये येऊ देत नाही. तर मित्रांनो, दशपर्णी अर्क हे आपण प्रत्येक फवारणीमध्ये वापरलंच पाहिजे आणि त्याची एक प्रमाण असते, त्या प्रमाणातच आपण त्याचा वापर केला पाहिजे. कपाशीवरती आता आपण जी पोळ्यामध्ये जे स्प्रे करणार आहोत त्या स्प्रेमध्ये आपण कशाचा वापर करणार आहोत ते आपण पूर्णपणे एक शांततेत हा व्हिडिओ पूर्ण पाहून आपण ऐकून घ्यावं आणि त्याच औषधीचा वापर आपण बोंडअळीच्या नियंत्रणासाठी करावा. तर मित्रांनो, 2.5 ते 3 फूट जर आपली कपाशी असेल तर त्यावर आपण कमीत कमी 200 ते 250 ml दशपर्णी, 100 ते 150 ml निंबोळी अर्क, घरी तयार केलेला असला निंबोळी अर्क तर आपण 200 ml घेतला तरी हरकत नाही. त्यानंतर घ्यायचा आहे मित्रांनो आपल्याला 200 ml अंडा संजीवक. अंडा संजीवक हे आपलं पाती गळ होऊ देणार नाही, पाती फुलाची संख्यामध्ये वाढ करेल, बुरशीचा अटॅक रोखवेल, पुन्हा नत्राची, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अंडा संजीवक हे एक अमोनिया ॲसिड आहे, त्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे अमोनिया ॲसिड झाडाला मिळेल आणि झाडाची वाढसुद्धा चांगल्या प्रमाणात होईल. तसेच मित्रांनो, आपल्याला त्याच्यासोबत वापरायचं आहे निंबोळी अर्क. जसं आपण आहे त्याच औषधीमध्ये आपण ज्या शेतकऱ्याजवळ बेल अर्क आहे, ज्या शेतकऱ्याजवळ बाजरी अर्क आहे, ज्या शेतकऱ्याजवळ आपलं उमराचे टॉनिक आहे, किडे संजीवक आहे, चिक्कूचे टॉनिक आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे एक संजीवक आहेत आपले. त्या संजीवकामधून आपण कोणत्याही संजीवकाचा याच्यासोबत आपण वापर करू शकतो. आणि अमावस्येच्या 2 दिवस आधी किंवा 2 दिवस नंतर किंवा अमावस्येच्या दिवशी या 5 ते 6 दिवसाच्या कालावधीमध्ये आपला स्प्रे शेतकऱ्यांनी केलाच पाहिजे. आणि हा स्प्रे जर आपला चुकला तर आपल्या शेतामध्ये बोंडअळीचा अटॅक हा 100% आला हे आपण गृहीत धरलंच पाहिजे. तर मित्रांनो, आपल्या शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त विषमुक्त शेतीकडे वळा हीच एक अपेक्षा आहे. आणि शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे शेती करून आपल्या इतरही शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले पाहिजे की जैविक शेतीमध्ये आपले बचत काय आहे आणि आपल्याला त्या शेतीमधून आपल्या जमिनीचा पोत किती सुधारत आहे. जमीन आपली सुधारत आहे म्हणजेच आपली जमीन जास्त वेळ आपल्या उत्पन्नासाठी ताकद पुरवेल. तसंच मित्रांनो, या सर्व निविष्ठाचा वापर आपण पहिल्या स्प्रेपासून तर आपण शेवटपर्यंत फक्त याच औषधीचा वापर करतो आणि स्टेप बाय स्टेप प्रत्येक औषधीचा आपण वापर करतो. तर मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरतीच सप्तधान्य अंकुर असो, बेल अर्क असो, निंबोळी अर्क असो, बाजरी अर्क असो किंवा इतर जेवढ्या काही आपण जैविक निविष्ठा तयार करतो आणि नवीन जैविक निविष्ठा तयार करणार आहोत त्या प्रत्येक निविष्ठेचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळेल. तर मित्रांनो, या व्हिडिओला आपण जास्तीत जास्त शेअर करा, आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा आणि शेतकऱ्यांना ही माहिती द्या की आपण बोंडअळी नियंत्रण कशा पद्धतीने केले पाहिजे आणि कोणत्या काळात त्याची फवारणी केली पाहिजे. आणि आपल्या या चॅनलला नवीन शेतकरी पाहत असतील त्या शेतकऱ्यांनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्समध्ये आपल्या प्रतिक्रिया कळवा. नक्की मित्रांनो, हा आपला व्हिडिओ कसा वाटला, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आपण कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा.